चला आज आपण आंब्याची कोकणातली बर्फी करूया। तर हे एका नारळाचा चव आहे आणि हे दोन बारके आंबे हापूस त्याच्या फोडी आहेत। तर हे आपण आता मिक्सरमधनं फिरवून घेऊया आणि ह्याला साधारण एक ते सव्वा वाटी साखर आहे आणि अर्धी वाटी दूध आहे। आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी दूध घालायचं आणि आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आता बघा ही मिक्सरमधनं काढून ह्याच्यामध्ये टाकली आहे कढईमध्ये आणि आता ह्यामध्ये उरलेलं जे थोडं दूध आहे ते दूध टाकायचं आणि साधारण 1.5 वाटी साखर घालायची। हे बघा साखर घातली की पातळ झालं होतं। आता मी जरा हलवून असं हे घेत आहे। जरा ह्याला थोडा वेळ लागतो पण असं हलवून घ्यायचं छानपैकी। सारखं हलवत राहायचं, असं सोडून बाजूला जायचं नाही, असं छान घुटत राहायचं मस्तपैकी। आणि कडेनं सुटत आलं की आपली कशी नेहमीची बर्फी असते तसं सुटून गोळा झाला की मग तो ताटाला टाकायचं। पण ह्याला जरा वेळ लागतो, सगळ्याला संयम पाहिजे। हे बघा आता हा कसा गोळा होत आला, होत आलेला आहे। तोपर्यंत आपण काय करायचं, आता ह्या ताटाला ना तूप लावून घेतलं आहे मी छान असं सगळं मागच्या बाजूने। आता बघा हा तयार झालेला आहे छानपैकी। आता हे ताटावर टाकून आपण मस्तपैकी थापून घेऊया। आता बघा मस्तपैकी आता हे ताटावर टाकले आणि प्लॅस्टिकच्या कागदाला तूप लावलेलं आहे मी आणि आता हे छान थापून घेते आणि ह्याच्या वड्या पाडते। अशा प्रकारे आंबा आणि ओला नारळ याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। या सर्व माझ्या मैत्रिणींनो खायला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा।